नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हाती घेतले जात आहेत, जसे की समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, अटल सेतू, कोस्टल रोड, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट। त्यातलाच एक महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बनवला जाणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे। लोणावळा खंडाळा घाटात होणारी वाहतूक कोंडी, ॲक्सिडेंट्स आणि डोंगराळ भाग असल्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या लँडस्लाइड्स या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मिसिंग लिंक प्रोजेक्टची संकल्पना MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुढे आणली आहे, ज्यामुळे घाट सेक्शनला स्किप करून प्रवास करता येईल। तसेच मुंबई आणि पुण्यामधील अंतर 6 किलोमीटरने कमी होईल आणि ट्रॅव्हल टाईम अर्ध्या तासाने कमी होईल। मिसिंग लिंक प्रोजेक्ट नक्की कसा आहे ते आपण समजून घेऊ। 13.3 किलोमीटर लांबीचा हा प्रोजेक्ट 3 फेजेसमध्ये पूर्ण केला जाणार आहे, ज्यामध्ये 2 वायडक्ट आहेत, 2 टनल आहेत आणि 2 केबल स्टेट ब्रिज आहेत। या प्रोजेक्टची सुरुवात होते खालापूर टोल नाक्यापासून, जिथे या एक्सप्रेसवेला 6 लेनवरून 8 लेनमध्ये कन्वर्ट केले जात आहे। पुढे खोपोलीजवळ या मिसिंग लिंक प्रोजेक्टची सुरुवात होते। पहिले 750 मीटरचा एक वायडक्ट आहे, त्यानंतर 1.75 किलोमीटर लांबीचा एक टनल आहे, त्यानंतर 650 मीटरचा एक वायडक्ट आहे। हा वायडक्ट एक केबल स्टेट ब्रिज आहे। त्यानंतर आहे महाराष्ट्राचा सर्वात लांब आणि भारतातील सर्वात रुंद टनल, ज्याची लांबी 8.9 किलोमीटर लांब आहे। हा टनल कुसगावजवळ सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या अलाइनमेंटला जोडला जाईल। मिसिंग लिंकच्या दोन्ही वायडक्टचे कन्स्ट्रक्शन ॲक्कॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर करत असून दोन्ही टनलचे कन्स्ट्रक्शन नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी करत आहे। या प्रोजेक्टच्या प्रोग्रेसबद्दल बोलायचे तर रोड वायडनिंगचे काम पूर्ण झाले असून पहिल्या वायडक्टवर फिनिशिंगचे काम सुरू आहे। तसेच दोन्ही टनलचे काम पूर्ण झाले असून त्यांचेसुद्धा फिनिशिंगचे काम सुरू आहे। फक्त 650 मीटर्सच्या केबल स्टेट ब्रिजवर काम बाकी आहे। सध्या या ब्रिजवर डेक स्लॅबचे काम सुरू असून जिओग्राफिकली चॅलेंजिंग सेक्शनमध्ये हे काम चालू असल्यामुळे हा वायडक्ट पूर्ण करण्याला वेळ लागत आहे। नुकतेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रोजेक्टची पाहणी केली, तेव्हा पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की हा प्रोजेक्ट 95% पूर्ण झाला असून डिसेंबरपूर्वी याचे लोकार्पण केले जाईल। मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट नाही, तर एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।